आज बनवूया लाटेवडी. लाटेवडीसाठीच आपण पीठ मळून घेणार आहे अगोदर. त्यासाठीचं साहित्य तर हे 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी कणिक, हे दोन्ही पीठ मी चाळून घेतले. आता मळून घ्यायचे. पण त्यात मसाले 1 चमचाभर मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद, मीठ आणि ओवा थोडासा क्रश करून टाकायचा. ओवा आणि हे घेतलेले मसाले हे टाकून घेऊ. छोटे 2-3 चमचे तेल कडक करून घेतले, हे पिठात टाकून घेऊ. आता मोहन आपलं सगळीकडे पसरले. थोडं पाणी टाकून हा गोळा घट्टसर, कणकेपेक्षा थोडासा घट्ट मळायचा, म्हणजे लाटायला तो समजून. असा आपला हा घट्टसर गोळा तयार झाला. आपल्या लाटेवडीचं सारण आपण तयार करणार आहोत. आपण त्यासाठी खोबरं घेतले, नंतर 1-2 गड्डा लसूण असेल सोललेला, 1-2 चमचे तीळ, 1-1.5 चमचा खसखस आणि हे बाउल भरून कोथिंबीर. हे आपण मिक्सर मधून काढलेलं आहे. आता आपण यात मसाले टाकून घेऊ. त्यामध्ये मसाल्याच्या डब्यातले 1-4 चमचे, छोटे 4 चमचे मसाला, काळा मसाला, नंतर 1-2 चमचे लाल मिरची पावडर आणि सारणासाठीचं पुरेसं मीठ हे टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. थोडंसं तेल. आता हे साईड अशा पॅक करून घेऊ. थोडंसं दाबून घेऊ. थोडंसं दाबून घेऊ, म्हणजे तळताना ते सारण बाहेर सुटणार नाही. चला तर आपण आता ह्या सर्व वड्या स्टीमर मध्ये उकडून घेऊ. मस्त आपल्या वड्या 12-13 मिनिटात वाफलून निघाल्यात. आता आपण गॅस बंद करू. मस्त आपल्या लाटेवड्या थंड झाल्यात. आता आपण त्या कडक तेलामध्ये तळून घेऊ. तयार आहे आपली मस्त खुसखुशीत लाटेवडी, आईच्या हातची स्पेशल चव. चला तर मग तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा.